रेडी? नागपुरातील आपण अशोक चौकामध्ये आहोत. कमल टॉकीज ते दिघोरी चौक हा उड्डाणपूल तयार होत आहे. हा उड्डाणपूल मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा सर्वात मोठा लांब पल्ल्याचा उड्डाणपूल तयार केला जात आहे. परंतु हा जो अशोक चौकामध्ये राऊंड पद्धतीचा आलेला आहे, या राऊंड मध्ये बांधकाम सुरू असताना एका घराच्या आतमधून बाल्कनी मधून हा राऊंड गेलेला आहे. घर सध्या स्थितीत उपस्थित असताना तिथे लोक राहत आहेत आणि तरीही हे उड्डाणपुलाचं काम आतमध्ये स्ट्रक्चर बांधण्यात आलेलं आहे. स्ट्रक्चर पाहून अनेक लोक आश्चर्यचकित करत आहेत. त्यासोबतच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सगळा विचार केला आहे का, त्यासोबतच हा कशा पद्धतीने बांधला आहे, नेमकं काय कारण आहेत, हे सगळं पाहण्यासारखं आहे. यासोबतच आपण या घराच्या मालक प्रवीण पात्रेजींसोबत बोललो होतो, तर ते म्हणाले की हे यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आमचं तशा पद्धतीचं काही चर्चा झालेली नाही. नेमकं जर सुरक्षेच्या दृष्टीने काही अडचणी आल्या तर नेमकं कोण जबाबदार राहणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.